माहूर तालुक्यातील लिंबायत, हडसणी, सेलू, सिंदखेड, अनमाळ, आष्टा, पापलवाडी, मेट व असोली या 10 गावांच्या ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 15 जानेवारी 2021 रोजी संपन्न होणार आहे। होऊ घातलेल्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती 15 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी पत्रकारांना दिली आहे। नमस्कार। माहूर तालुक्यामध्ये लिंबायत, सेलू, हडसणी, हरडप, सिंदखेड, अनमाळ, आष्टा, असोली, पापलवाडी आणि मेट अशा 10 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। या 10 ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहितेचा सुद्धा आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आज 15 डिसेंबर रोजी आपण निवडणुकीची नोटीस ही प्रसिद्ध करणार आहोत। या निवडणुकीमध्ये या 10 ग्रामपंचायतीचे नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर एवढा आहे आणि यामध्ये सर्वांनी एका गोष्टीची नोंद घ्यायची आहे की सुट्टीचे दिवस वगळून म्हणजे 25, 26 आणि 27 आणि सार्वजनिक सुट्टी जे आहेत ते दिवस वगळून आपल्याला नामनिर्देशन पत्र सादर करायचे आहे। नामनिर्देशन पत्र सादर करताना हे ऑनलाईन भरायचे आहे आणि ऑनलाईन भरलेल्या नामनिर्देशन पत्राची प्रिंटआउट काढून त्यासोबत घोषणापत्र भरून ते त्यांनी आपल्या जे नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर आपले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करायचे आहे। अशा रीतीने भरलेले नामनिर्देशन पत्र योग्य रीतीने भरलेले, साक्षांकित केलेले आणि आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलेले हे ग्राह्य धरले जातील आणि बाकीचे जे असे विविध नमुन्यामध्ये दिलेले नामनिर्देशन पत्र आहेत हे छाननीच्या वेळेस बाद होऊ शकतात। त्यामुळे प्रत्येकाने नामनिर्देशन पत्र हे काळजीपूर्वक भरावे अशी माझी सर्वांना विनंती आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे आणि नामनिर्देशन पत्र वापस घेण्याचा कालावधी जो आहे हा 4 जानेवारीचा आहे। तोपर्यंत आपण नामनिर्देशन पत्र वापस घेऊ शकतो। निवडणूक चिन्ह हे त्याच दिवशी म्हणजे दुपारी 3 वाजता देण्यात येतील 4 जानेवारी रोजी आणि मतदानाचा दिनांक हा 15 जानेवारी आहे। मतदान जे आहे हे सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजल्यापर्यंत सुरू राहणार आहे आणि मतमोजणी 18 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता सुरू होणार आहे। माझी या 10 ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना अशी विनंती आहे की जे या निवडणुकीमधील मतदार आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क पूर्णपणे बजावावा आणि सर्वांनी या मतदानामध्ये भरघोस मतदान करून आपली जी निवडणूक प्रक्रिया ही मजबूत करावी आणि लोकशाहीचा जो आधारस्तंभ आहे मजबूत करावा। सर्वांनी आपलं नैतिक कर्तव्य पार पाडावं आणि मतदानामध्ये भाग घ्यावा एवढी सर्वांना। या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अधिसूचना 15 डिसेंबर रोजी निघाली असून नाम निर्देशन पत्र दाखल करण्याचे काम 23 ते 30 डिसेंबर व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून डिसेंबर पर्यंत चालणार असून 31 डिसेंबरला छाननी होणार आहे। नाम निर्देशन पत्र वापस घेण्याची तारीख 4 जानेवारी ही असून त्याच दिवशी 3 वाजता निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे। प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजतापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत होणार असून मतमोजणी 18 जानेवारी रोजी होणार आहे। आपले नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरून त्याची प्रत काढून त्याला घोषणापत्र जोडणे ते नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे। रीतसर भरलेलेच नामनिर्देशन पत्र ग्राह्य मानण्यात येणार असून निवडणूक प्रक्रिया व लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांनी भरघोस मतदान करावे असे आवाहन वरणगावकर यांनी केले आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।